मी नांदेड जिल्ह्यातील एक नामवंत सामाजिक कार्यकर्ता आहे. 2026 ला एक दुसरे पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या नावानं काढायला लावलं की याची संबंधित चौकशी करा. तर अद्याप कुठलीही चौकशी झालेली नाही आणि कुठलाही निर्णय आलेला नाही. आणि तुम्ही कधीपर्यंत चालू ठेवणार राम रोड? जोपर्यंत याचा निर्णय काही लागणार नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहे. या संबंधित चौकशी व्हावी. कोणाची चौकशी व्हावी? मंडळ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी काय काय केलं यांना मी एक वेळ सोडून 2 वेळा मंडळ अधिकारी आणि तलाट्यांना सुद्धा एक वेळ पत्र दिलंय. तर वरिष्ठांना पत्र दिल्याच्या नंतर कुठल्या सध्याच्या म्हणजे वरिष्ठांना म्हणजे माननीय तहसीलदार साहेबांना मी अगोदर ते निवेदन दिलं. त्याच्यानंतर त्यामध्ये सुद्धा चौकशी करण्यात यावी असं मी ती संबंधित. कारण यांना की ज्यावेळेस त्यांच्या समोर जे फाईल जाते ह्या लोकांची लाभार्थ्याची फाईल जाते त्यावेळेस त्यांनी वय चेकअप करत नसतात का, वय कमी आहे किंवा जास्त आहे. मग हे आंधळे डोळे करून त्यांनी अशा जर फाईली चेकअप करत असतील तर मग चलन शेती, पक्के घर आणि सुखी परिवार असणाऱ्याला असं कसं करता येईल? तुम्ही जे नाव घेताय बिलोडी तालुक्यातील रामतीर्थ किनाळा हिपरगाव या गावामध्ये अशा घटना झालेल्या तुमच्याकडे काही पुरावे आहेत? माझ्याकडे पुरावे आहेत. थोडंसं आपण बाजूला जसं तुम्ही इथं लिहिलेलं आहे की बाबा या गावामध्ये गावातील जमीनदारांना सदन शेती व पक्के घर असणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडून त्यांनी 21,000 रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिलेलं आहे. अशा अनेक उदाहरण तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे पुरावे तुमच्याकडे आहेत. माझ्याकडे यादी पण मागवलेली आहे. आणि हे जे संजय गांधी निराधार बद्दल श्रावण बाळ योजनेबद्दल आपण बोलताय ते पण पुरावे तुमच्याकडे आहेत. तसं निवेदन तुम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे. मग तुमची नेमकी शेवटी यावरची मागणी काय आहे? माझी मागणी की सर्व प्रकार टाळल्या जावेत बरं का. आणि मंडळ अधिकारी तलाठी यांनी मलिदा साठी अशा गोष्टी करून म्हणजे दुर्बल घटकात येणाऱ्या लोकांचं नुकसान करू नये आणि त्यांची तक्रार लवकरात लवकर स्वीकारली जावी. खरे गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात येणाऱ्यांची आणि अशा लोकांना यामध्ये समावेश न